हे बघा AgF, AgCl, AgBr आणि AgI. अंडरस्टँड? क्वेश्चन कसा आहे बघा, कलर इम्पार्टिंग नेचर. कसलं नेचर बाळांनो? कलर इम्पार्टिंग नेचर. कुठले ऑर्डर लावा? समजा तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर लावायचे, चला लावा इन्क्रीजिंग ऑर्डर, किंवा कलर इम्पार्टिंग नेचर डायरेक्ट सांगा. इन्क्रीजिंग ऑर्डर आपण किंवा डिक्रीजिंग ऑर्डर हा विषय नंतरचा आहे. कुठं कलर डार्क होतो त्याची ऑर्डर असणार आहे. कलर इम्पार्टिंग नेचर फक्त सांगायचं याचं. चला सांगा कलर इम्पार्टिंग नेचर काय असेल. कमॉन, काय होणार आहे आपल्याला? बघा लक्ष द्या. आता आपल्याकडे सगळे Ag कॅटायन सगळीकडे सेम आहे ना, का नाही आहे सेम बाळांनो? कॅटायन सगळीकडे सेम आहे. एक जर ऑब्झर्व केलं तुम्हाला माहिती आहे, हा काय रे 17व्या ग्रुप मध्ये फ्लोरीन, नंतर कोण असतो? क्लोरीन, नंतर ब्रोमीन, आणि नंतर कोण आहे रे तुमचा? आयोडीन. साईज कोणाची मोठी आहे? वरून खाली जाऊ तसं आपल्याला माहिती आहे ऍटमची साईज काय झाली रे बाळांनो? इन्क्रीज झाली. म्हणजे हा काय, हा एनायन आहे ना, तो हा मोठा एनायन आहे ना, हा बिगर एनायन आहे, हा लार्ज साईज एनायन. लार्ज साईज एनायन आहे, बरोबर आहे का? मग लार्ज साईज एनायन असला तर काय होणार मला सांगा तुम्ही? लार्ज साईज एनायन आहे. काय होणार लार्ज साईज एनायन असला तर? ह्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर काय असणार? जास्त असणार. कोव्हॅलंट कॅरेक्टर इथं काय असणार? जास्त. मग सांगा ऑर्डर कशी लावाल? कोव्हॅलंट कॅरेक्टरची ऑर्डर हीच आहे का नाही? बघा बरं, बघा तुम्ही, आहे की नाही? कॅटायन तर सेमच आहे, Ag प्लस Ag प्लस Ag प्लस Ag प्लस. चारच्या बेसिसवर उत्तर काढू शकतो का आपण इथं? अरे काढू शकतो का चारच्या बेसिसवर आन्सर? नाही काढू शकत. चारच्या बेसिसवर आन्सर काढू शकत नाही. मग आन्सर कशावर काढायचं? चारच्या बेसिसवर काढू शकत नाही तर एनआयन बघा, F मायनस Cl मायनस Br मायनस I मायनस. आता मायनस चार्जवर सुद्धा आपण आन्सर काढू शकत नाही, कारण चार सेमच आहेत, बरोबर का? मग कोव्हॅलंट कॅरेक्टर कसं काढायचं? तर अशा केसमध्ये आपण काय बघतो? साईज ऑफ एनायन. काय बघतो? साईज ऑफ एनायन. आणि एनायन ची साईज, मला काय म्हणायचंय बघा, साईज कुणाची साईज? साईज ऑफ एनायन. साईज ऑफ एनायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोव्हॅलंट कॅरेक्टर. मग साईज कुणाची मोठी आहे? बघा इथे दाखवलंय आयोडीनची. ऑब्व्हियसली आयोडीनची साईज मोठी म्हणजे आयोडीनचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल. मग मला सांगा MP मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट कशी लागणार ऑर्डर? मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंटची सांगा. ज्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, बोला लवकर. AgF ग्रेटर दॅन AgCl ग्रेटर दॅन AgBr ग्रेटर दॅन AgI, बरोबर का? MPVP कोणाचा कमी असेल? कोणाचा कमी असेल? बरोबर. आता पुढे बघा बरं. चला अजून काय बघणार आता? सोल्युबिलिटी. काय बघणार? सोल्युबिलिटी. सांगा सोल्युबिलिटी कोणाची कमी असेल आणि कोणाची जास्त असेल? सीसी वाढलं की सोल्युबिलिटी काय होते? कमी. सोल्युबिलिटी काय होते? कमी होते, बरोबर आहे ना? मग सीसी कोणाची जास्त आहे? AgI चं. मग AgI ची सोल्युबिलिटी कमी असणार का जास्त असणार? मग सेम ऑर्डर कोणाला लागणार? ही सोल्युबिलिटीला लागणार, बरोबर आहे का? अरे बरोबर ना? ह्याचं MPVP जास्तच असणार आहे, कारण ह्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर कसं आहे? कमी. समजलं का? आता ह्याचं कोव्हॅलंट दिसतंय का कमी वरती? कळलं ना? MPVP ह्याचा जास्त असणार. मग सोल्युबिलिटीची ऑर्डर पण सेम असणार. नंतर कलर. आता कलर मध्ये समजा ह्याचा कलरलेस पहिला काय असणार? कलरलेस. आता इकडे जाऊ तसं काय होत जाणार रे? कलर वाढत जाणार. कलरलेस कोण असणार? AgF, बरोबर का? नंतर सपोज आपण काय म्हणूयात, आपण AgCl चं सॉलिड असतं PPT. व्हाईट कलरची पावडर मिळते तुम्हाला. कसल्या कलरची? व्हाईट कलरची AgCl. आता इथं काय होणार? समजा AgBr आहे तर कलर थोडा वाढत गेला बघा, डार्क होत गेलाय. व्हाईटच्या ऐवजी काय झालं इथं? येलो. काय झाला? येलो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आता इथं बघा, AgI आता काय झाला? डार्क येलो. काय झाला? डार्क येलो. म्हणजे इथं काय झालं? काय वाढलं रे तुमचं? कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं. म्हणजे त्यासोबत कलर इम्पार्टिंग नेचर सुद्धा वाढलं. आलं लक्षात तुमच्या? येस ऑर नो? सगळ्यांना आन्सर कळलं का? ओके. असेच चांगले मस्त व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बघणार आहे. घरी जाऊन ते सेव्ह झालेल्या युट्यूब चॅनलला बघत राहा. लाईक, सबस्क्राईब, शेअर करत राहा स्वराज्य अकॅडमीला. जय हिंद, जय महाराष्ट्र.